नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे. खरा वाहक मुंबईमध्ये मातोश्रीवर असल्याचं शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं भाजपाला प्रतिउत्तर. तर शेंद्रा एमआयडीसीतील धक्कादायक प्रकार उघडकीस. स्वच्छ तलाव झालाय केमिकल तलाव. रेडिको कंपनी आणि फार्मा कंपनी या दोन कंपन्यांच्या केमिकल दूषित पाण्यामुळे कुंभेफळ गावातील गावकऱ्यांचे हाल. आता बघूया सविस्तर बातम्या. बौद्धलेणी परिसरामध्ये असलेल्या बौद्ध कुटी अतिक्रमण असल्याची नोटीस पोलीस प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आल्यावर शनिवारी परिसरात शहरातील उपासकांनी बैठक घेऊन याविषयी पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. बौद्धलेणीच्या पायथ्याशी मागील 60 ते 70 वर्षापासून असलेले बुद्ध विहाराचे व भिक्खू कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने बुद्धलेणीवर हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दिनांक 7 ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलंय. मागील 70 वर्षांपासून बौद्ध भिक्खू बौद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहारात वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांचं हे श्रद्धेचं ठिकाण असल्याने खोडसाळपणे बौद्धलेणीला अतिक्रमण संबोधून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याने पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावं अशा मागणीचं निवेदन घेऊन हजारोंचा समुदाय हा पोलीस आयुक्त कार्यालयावरती पोहोचला होता. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी निवेदन स्वीकारलं. विविध आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडो वकील, प्राध्यापक, बौद्ध अनुयायी यांनी घोषणेबाजी करत पोलीस आयुक्तालय दणाणून सोडलं. अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीने 7 ऑक्टोबर रोजी बौद्धलेणीस तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येऊन बौद्धलेणी विकास करावा, सर्व मूलभूत सुविधा देण्यात यावात यासाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्ताचा मोर्चा भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून त्यास हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन भंते नागसेन बोधी महातेरो, भंते संघप्रिय, भंते सत्यपाल, भंते धम्मज्योती, भंते अभयपुत्र, भंते बोधिधम्म, भंते उपाली, भंते निर्वाण, भंते आनंद, भंते चंद्रबोधी यांनी केलंय. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात यावात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून या मागणींबाबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी मतदान व्हावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे. आणि नंतर हा आवाज बुलंद होत गेला, त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे. उद्धवजी मोठे नेते. आज आदित्यजी साहेबांनी, आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे, युवा सेनेचे प्रमुख आहे, त्यांनीच यांना हरवलेले. सगळे एक झालेले होते. भाजपचं अभाविप एकत्र होतं, शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता, मनसे सुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्रित एकट्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेलं आहे. हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत असे ते 2-4 लोक बोलत असतात ना, अशी शेलार आणखी ते बारीक 2-4 लोक, मग तर त्यांना हा इशारा आहे तो तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही. खरा वाघ मग तो मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपाने बसलेला. एकाच टप्प्यात निवडणूक एकदाच झाली पाहिजे 288च्या 288 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी ही निवडणूक व्हावी ही शिवसेनेची मागणी आहे. कारण मग वेगवेगळं आज इकडे उद्या तिकडे या मतदानाला काही अर्थ नाही. एकाच दिवशी कारण दुबार मतदानाचं प्रमाणसुद्धा, बोगस मतदानाचा प्रकारसुद्धा वेगवेगळ्या दिवशी निवडणूक असल्यामुळे घडलेले आहेत. असे अनेक पुरावे आहेत. कित्येक लोकांचे नाव 2-2 मतदारसंघात आहे. एका मतदारसंघात दुबार असलं तर ते सापडू शकतात. 2 मतदारसंघात दुबार नाव, त्याचं काय करतं सरकार, निवडणूक आयोग काही करत नाही.
आणि म्हणून दुबार मतदान मोठ्या प्रमाणात. आता इथं सिल्लोडमध्ये 23,000 नाव दुबार आहे, जे संभाजीनगर मध्यमध्ये पण आहे आणि सिल्लोडमध्ये. आता मला सांगा, सिल्लोड आणि मध्यच्या निवडणुका 2 दिवसात झाले तर एकदा दोन्हीकडे लोक मतदान करतील ना. ते सरकार निवडणूक आयोग तर काढत नाही नाव ते. आणि म्हणून एकाच दिवशी निवडणूक झाली पाहिजे मागणी शिवसेनेची. मुख्यमंत्रीपदी संगीत खुर्चीसारखं थोडक्यात, फिरतेपेक्षा संगीत खुर्ची, आज मी उद्या तू परवा तू, ज्याचा त्याचा तो विचार आहे. अजितदादाचा तो विचार आहे, कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना वाटत असावं. ज्या अशी घटना घडलीच नाही ते चित्रपट म्हणजे चित्रपट म्हणून घ्या. ते कपोल कल्पित दिघेंची, एकनाथ शिंदे हे दिघेंच्या समोर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले काय शिवसैनिक होते. पहिल्या फळीतले नव्हते, लगे त्यांच्याशी चर्चा करावं असं नव्हते. दिघे साहेबांनी चर्चा करावी असे एकनाथ शिंदेचं स्थान नव्हतं. दुसऱ्या तिसऱ्या फळीत होते ते. तेव्हा मला असं वाटतं सगळं पिक्चरमध्ये दाखवलेलं धांदात खोटा अपप्रचार आहे. आनंद दिघेंशी बरोबरी करणं आहे. शिवसेना प्रमुखांना दिघे साहेबांपेक्षा जास्त दाखवणं आहे. म्हणतं हे प्रकार जनता खपवून घेणार नाही. कुंभेफळ गाव आणि शेंद्रा MIDC मध्ये असलेल्या तळ्यामध्ये रेडिको कंपनी आणि हरमन या 2 कंपन्यांमधून गेल्या 3 वर्षांपासून दूषित पाणी सोडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. यामुळे गावकऱ्यातील नागरिकांच्या प्रकृतीस धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. आता छत्रपती संभाजीनगरला लागून कुंभेफळ हे गाव आहे. गावाच्या शेजारी औद्योगिक शेंद्रा MIDC आहे. तर ह्या शेंद्रा MIDCतील अशा अनेक काही कंपन्या आहेत. त्या गावाला कंपन्यालगत बाजूला एक तलाव आहे होता, चांगल्या पाण्याचं होतं. ते दूषित करून सोडलं कंपन्यांना. म्हणजे जे दुर्गंध पाणी होतं ते पाणी डायरेक्ट ह्या तलावामध्ये पूर्वी शेतकऱ्यांचे जनावरं इथं पाणी प्यायचे. पोळा सण आला की लोक इथं बैलही धुवायचे. म्हणजे लोक इथून पिण्याच्या पाण्याला यांचा प्रभाव होता. ते हे पाणी सगळं कंपन्यानं दूषित करून टाकलेलं आहे. दूषित पाणी झालं. त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाला 18/7/2024 या रोजी निवेदन धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं दिलेलं होतं. तर संघटनेच्या निवेदन दिलं तरी हे अधिकाऱ्यांनी याच्यावर काही दखल घेतली नाही. नेमकं कोणत्या कंपन्या याच्यात आहे का सर? याच्यात हरमन कंपनी आहे आणि रेडिको कंपनी आहे. ह्या 2 कंपन्याचं जास्तीत जास्त पाणी येतं. आणि यांची एक अशी शाळा आहे सर की निसर्गाचा पाऊस पडल्याच्या नंतरच हे पाणी सोडतात, गंद पाणी मिक्स व्हावं म्हणून. जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना लक्षात नाही येऊ पाणी कोणतं जातं म्हणून. आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र असा बदल केल्यास हृदयरोग टाळता येऊ शकतो, असं प्रतिपादन सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर विलास मगरकर यांनी जागतिक हृदयरोग दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत केलाय. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. या हृदय दिनानिमित्त थीम जी आहे, यूज हार्ट फॉर ॲक्शन. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हृदयाची, तुमच्या कुटुंबियाच्या हृदयाची, तुम्ही जर लीडर असाल, तुम्ही जर ग्रुप लीडर असाल, डॉक्टर असाल, तुमच्या पेशंटची, तुम्ही जर काही बिझनेसमन असाल तर तुमच्या एम्प्लॉईजची हृदयाची काळजी घेणं हे गरजेचं आहे. हृदयविकार हा एक मोठ्या प्रमाणात होणारा आजार आहे. आज जगातला नंबर 1चा हा किलर आहे, ज्यामुळे की डेथ होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या हृदयविकाराला रोखण्यासाठी नियमित संतुलित आहार, नियमित व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यामध्ये फेरफार करणं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल असेल तर त्याला कंट्रोल ठेवणं, वार्षिक तपासण्या नियमित करणं, तंबाखूजन्य पदार्थांना गुड बाय करणं, आपल्या स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करणं हे सगळं गरजेचं आहे. हे जर आपण करू शकलो तर ही वर्ल्ड हार्ट डेची जी थीम आहे ती आपण खऱ्या अर्थाने संयुक्तिकरित्या राबवू शकू. धन्यवाद. उपाय काय? हृदयविकार होऊ नये यासाठी काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि झाल्यानंतर हृदयविकाराची आदर्श ट्रीटमेंट करणं, मग त्यामध्ये मेडिसिन्स असतील, गोळ्या औषध असतील, रक्ताच्या गाठी विरघळण्याच्या गोळ्या, इंजेक्शन्स असतील, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, गरज असेल तर बायपास, हे सगळं आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं हे गरजेचं आहे. आहार कुठला घ्यावा? आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मिठाचं प्रमाण कमी असावं. दिवसाला आपण 5 ते 6 ग्रामपेक्षा कमी मीठ घ्यावं. तेल हे खूप जेवणात कमी असावं. महिन्यामध्ये आपण 600 ml पेक्षा कमी तेल घ्यायला पाहिजे. मी दिवसाला 20 ml पेक्षा कमी तिन्ही जेवणामध्ये. तूप, लोणी, मलई, बेकरी पदार्थ, फास्ट फूड, कोला हे पदार्थ टाळणं गरजेचं आहे. निकोटीनयुक्त पदार्थ, तंबाखू, विडी, सिगरेट, गुटखा, मावा हे सगळे पदार्थ सोडणं गरजेचं आहे. गोड पदार्थाचं सेवन टाळावं. गोड रिफाईंड प्रॉडक्ट्स हे कमीत कमी घ्यावे आणि व्यायाम नियमित घ्यावा.
भुकेर एवढंच जेवण करावं, पोर्शन साईज ही कंट्रोल असावी, फायबरचं जेवणात प्रमाण जास्त असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. सर, व्यायाम करताना काही घटना घडल्या होत्या, त्याबाबत काय म्हणा? हो, आपल्याला व्यायाम हा नियमित व्यायाम करणं हे तर गरजेचं आहे. त्यामुळे हृदयविकार रोखण्यास मदत होते. 45 मिनिट ते 60 मिनिट व्यवस्थित तो जॉगिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, एखादं आउटडोअर गेम असेल, हे खेळणं योग्य आहे. व्यायाम करत असताना अति व्यायाम करणं, एकमेकांच्या तुलनेमध्ये व्यायाम न आपल्याला पेलत असताना करणं हे योग्य नाही आहे. याशिवाय जर तुम्ही खूप विगरस एक्झरसाइज करत असाल, तुम्ही मॅरेथॉन करत असाल किंवा तुम्ही आयर्नमॅनसाठी प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्ही 3-3 तासाचा रोज व्यायाम करत असाल 180 मिनिटापेक्षा जास्त, तर अधूनमधून डॉक्टरांना दाखवून सिंपल ECG, इको, ब्लड प्रेशर चेक करणं हे गरजेचं राहतं. कारण हृदयावर जर त्यानिमित्ताने काही सूज येत असेल, काही इतर चेंजेस येत असतील तर ते आपल्याला त्यामध्ये कळतात. शहरातील निराला बाजार परिसरामध्ये रस्त्यावर उभा असलेल्या काही दुचाकींना एका 4चाकी वाहनाने धडक दिल्यामुळे एक जण जखमी होऊन 7 ते 8 दुचाकी आणि एका कारचं नुकसान झालं असल्याची घटना शनिवारी घडली आहे. ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सेलरेटरवरती पाय पडल्यामुळे गाडी रेस होऊन सदर घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. नेहमीच वर्दळीचं ठिकाण असलेल्या शहरातील निराला बाजार परिसरामध्ये उभ्या असलेल्या काही दुचाकींना एका 4चाकी वाहनाने धडक दिल्यामुळे एक युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर यात 7 ते 8 दुचाकींचं नुकसान होऊन एका कारचं सुद्धा नुकसान झालंय. ही कार नागेश्वरवाडीकडून समर्थनगरकडे जात असताना ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सेलरेटरवरती पाय पडल्यामुळे गाडी रेस होऊन या रस्त्यावरती आदळून या गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेचे व्हिडिओ CCTVत कैद झाले असून सदर घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. सर, मी इकडून या पायऱ्यावरून खाली येत होतो. 5 मिनिटात इकडे लक्ष केलं, तिथे एक मनुष्य होता, तो गाडीवर चालत होता. त्या मॅडमनी ही जी कार आहे त्यांनी उडवलं आणि तिथून फरफडत आणली गाडी. सर, उडत सर इथपर्यंत आलं. किती गाड्यांचं नुकसान झालं अंदाजे? जवळपास माझ्या हिशोबाने 7 ते 8 गाड्याचं झालं असं. जास्त असतील, जास्त गाड्या. बाईक पण आहे आणि ही कार पण आहे. एक्झॅक्टली एक बुलेट गाडी आहे. कोण होतं गाडी? लेडीज होती. आणि त्यांना अक्षरशः मी बघितलं की ते थोडं थांबवून गेल्या होत्या आणि ब्रेकच्या ठिकाणी त्यांनी एक्सलेटरवर जास्त अजून घासलं, त्याच्यामुळे हे इतरचे ही 3 गाड्या उडत आणल्या त्यांनी. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आता स्क्रीनवरती दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि द्या आपल्या व्यवसायाला एक नवीन उभारी. अजूनही आपल्याला काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तू ग हे कुठून आणला? साडी पण वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर.
कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं तू बिल भरतो की नाही? भरतो की. मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे सहा पाणी, स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर? देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली. संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली. तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा,
सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये वाहन चालक मालकाची माहिती हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असणं बंधनकारक आहे, अशी अंमलबजावणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत असून त्याबाबत API विवेक जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, तसेच उपायुक्त माननीय नांदेडकर सर व सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक महिलांच्या, वयोवृद्धांच्या तसेच जे विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी एक मोहीम राबवत आहोत. या मोहिमेमध्ये आपण रिक्षा चालकांच्या विषयी संपूर्ण माहिती, जसे की आपण या स्टिकरवर बघत आहात की ह्यामध्ये एक रिक्षा नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर रिक्षा मालकाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, रिक्षा चालकाचे नाव व त्याचा मोबाईल नंबर व आमचे पोलीस खात्याचे वाहतूक शाखेचा तसेच पोलीस कंट्रोल केंद्र तसेच मदत केंद्र यांचे मोबाईल नंबर आपण ह्या स्टिकरवर लावलेले आहे. तसेच यावर ह्याचे डुप्लिकेट स्टिकर बनवू नये म्हणून आपण आमचा पोलिसांचा शिक्का यावर मारलेला आहे. तसेच आम्ही ह्याच्यावर सही देखील करत आहोत. आम्ही प्रत्येकाने जी माहिती दिली ती माहिती आम्ही ऑनलाईन आमच्या मशीनवर, जे आमच्याकडं मशीन आहे, चलन डिव्हाइस आहे, त्याच्यावर आम्ही व्हेरीफाय करतो. ती व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही संबंधित स्टिकर हे गाडीवर चिपकवतो. या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हे एक स्टडी झोन आहे. येथे विविध विद्यार्थी बाहेरून शिक्षणासाठी येत राहतात, क्लासेससाठी येत राहतात. तर अशा वेळेस आपल्याला या स्टिकरचा जरूर फायदा होईल, जेणेकरून त्या रिक्षामध्ये जे बसलेले आहेत त्या रिक्षेचा या स्टिकर जर कधी आपल्या घरच्यांना पाठवलं की मी या रिक्षामध्ये ट्रॅव्हल करत आहे तर सोपं जाईल. कारण आपण जेव्हा रिक्षात बसतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला त्याची रिक्षा चालकाची माहिती घेणं हे सोपं नसतं, तो चिडू शकतो. यात प्रत्येक रिक्षावाला चुकीचा असतो असे नाही. अशा वेळेस आपल्याला हे स्टिकर फक्त आपल्या फोटो काढून घरच्यांना पाठवले तर त्यांच्या सेफ्टीच्या हिशोबाने हे अतिशय चांगला उपक्रम माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. सर्व जनतेला तसेच जे रिक्षामध्ये प्रवास करतात, आम्हाला आमच्या पोलीस आयुक्तालयातर्फे असे आव्हान आहे की त्यांनी जेव्हा ते रिक्षात बसतात त्यावेळेस एक फोटो आपण रिक्षाचा स्टिकरचा काढून आपल्या घरच्यांना तो सेंड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही. आणि जेव्हा आपण स्टिकर रिक्षामध्ये लावतो तर चालकाला पण माहिती आहे की आपली संपूर्ण माहिती ही यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे जरूरच ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर आपण स्टिकरचा एक फोटो जरूर रिक्षात बसल्यावर आपल्या घरच्यांना सेंड करा. युवा कार्य एवं खेल मंत्रालय यांच्या मान्यतेने नेहरू युवा केंद्र यांच्या अंतर्गत वीर अर्जुन युवा मंडळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरनेरा तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा हा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व हनुमान मंदिर या ठिकाणी राबवण्यात स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात आली आहे. 28 सप्टेंबर 2024 रोजी स्वच्छता ही सेवा 2024 हा कार्यक्रम युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या मान्यतेने नेहरू युवा केंद्र यांच्या अंतर्गत वीर अर्जुना युवा मंडळ गिरनेरा तांडा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरनेरा तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. स्वच्छता ही सेवा हा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व हनुमान मंदिर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, वीर अर्जुन युवा मंडळ अध्यक्ष रमेश रामसिंग पवार, सचिव अर्जुन उत्तम पवार, जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष राहुल आडे, शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर वायळ, गावाचे पोलीस पाटील संतोष राठोड, ग्रामसेवक सुभाष चाटे, महिला मंडळ अध्यक्ष हिराबाई राठोड, युवा मंडळ सदस्य एकनाथ पवार तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका प्रतिभा पवार मॅडम, मयुरी महाले मॅडम, अरुणा मोगल मॅडम, अनुपमा नाईक मॅडम, सोनाली कर्डिले मॅडम, अंजली अकोलकर मॅडम, सुप्रिया मोकासे मॅडम, सीमा चव्हाण मॅडम, आरोग्य अधिकारी इद्रिस खान, ग्रामपंचायत कर्मचारी नितेश आडे इत्यादी स्वच्छता कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं. सोयगाव पोलिसांनी व सतर्क नागरिकांनी झायलो गाडीत चोरीच्या गायी घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा डाव उधळला असून चोरटे गायी आणि गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झालेत. बनोटी पोलीस हद्दीतील मोहळाई गावाजवळील ही घटना असून चोरट्याने वाहन अडवण्यासाठी सरपंचसह गावकऱ्यांनी रस्त्यावरती आडवा ट्रॅक्टर उभा केल्याने सदर प्रकार समोर आलाय. सोयगाव पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रज्जाज शेख व जमादार राजू बोर्डे व अंमलदार श्रीकांत तळगावे
यांची नाकाबंदी दरम्यान शुक्रवार पहाटेच्या 4:30 वाजताची घटना घडली आहे। या चोरट्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथून 2 गायींना चोरून बेशुद्ध करून झायलो गाडीत देत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सतर्क पोलीस व मोहळाई येथील सरपंच व ग्रामस्थांनी चोरट्यांचा डाव उधळला आहे। सोयगाव पोलिसांनी व सतर्क नागरिकांनी झायलो गाडीत चोरीच्या गायी घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचा डाव उधळला असून चोरटे गायी आणि गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झालेत। सदर प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचं प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे उद्योग भरारी या कार्यक्रमात केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचं आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आलं होतं। कार्यक्रमास पालकमंत्री तथा अल्पसंख्याक औकफ मंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालना लोकसभाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड, उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मलिक नेर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संभाजीनगरचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, उद्योगाचे उपसंचालक बीटी यशवंते यांच्यासह उद्योग विभागातील मराठवाड्यातील सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमात उद्योजक ऑक्टोबर 2024 या मासिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना याबरोबरच इतर योजनेच्या लाभार्थी यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं। प्रमाणपत्र, सन्मानपत्र देण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मलिक नेर यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर हा उद्योग क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे ही इथल्या उद्योजकांची कायमस्वरूपी मागणी होती आणि ती 2.5 वर्षामध्ये आपण पूर्ण करू शकलो। कारण 52,000 कोटीचे प्रकल्प आल्यानंतर त्याला जी इकोसिस्टम जनरेट होणार आहे त्याचा फायदा सगळ्या स्थानिकांना होणार आहे आणि इथली देखील बेरोजगारी दूर होण्यासाठी मदत होणार आहे। विश्वकर्मा योजना असेल, विश्वकर्मा योजना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। अमरावतीमध्ये 50,000 लाभार्थी आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तेवढेच लाभार्थी आहेत आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त 12 बलुतेदारांना आम्ही किट वाटप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, खरा वाहक मुंबईमध्ये मातोश्रीवर असल्याचं शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं भाजपाला प्रतिउत्तर। तर शेंद्रा MIDCतील धक्कादायक प्रकार उघडकीस, स्वच्छ तलाव झालाय केमिकल तलाव। रेडिको कंपनी आणि फार्मा कंपनी या 2 कंपन्यांच्या केमिकल दूषित पाण्यामुळे कुंभेफळ गावातील गावकऱ्यांचे हाल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।